मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर पाहूया आठवडाभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी। उन्हामुळे आवक कमी होऊन भाज्या महाग होण्याची भीती असतानाच काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। दोडका, काकडी, वांग्याचे भाव उतरले आहेत। कोथिंबीरही स्वस्त झाली असून मेथी आणि पालकच्या जोडीचा भाव मात्र 6 रुपयांवरून 10 रुपयांवर पोहोचला आहे। वाढत्या उन्हामुळे गेल्या काही दिवसांपासून फळ आणि पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे। त्यामुळे भाज्यांचे भावही कडाडू लागले होते। उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर आवक घटून भावात वाढ होण्याचे संकेत होते। मात्र मार्च संपला तरी आवक फारशी कमी झालेली नाही। मागणीच्या तुलनेत पुरेसा माल बाजारात येत आहे। परिणामी भाज्यांचे भावही आटोक्यात राहिले आहेत। जैन समाज हा बौद्ध, शीख, पारशी, ख्रिस्ती आणि मुस्लिम समाजाप्रमाणेच धार्मिक अल्पसंख्याक समाज आहे। 2002च्या जनगणनेनुसार भारतात जैन धर्मीयांची संख्या केवळ 42 लाख इतकी आहे। तर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली यांच्यासह 12 राज्यांनी जैन समाजास राज्य स्तरावर अल्पसंख्याक दर्जा दिला आहे। राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस केंद्र सरकारला केली आहे। तर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला याबाबत सूचनाही दिल्या आहेत। तरीही केंद्र सरकार जैन समाजास राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहे। यामुळे जैन विद्यार्थी, युवक आणि संपूर्ण जैन समाज केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या योजनांपासून वंचित राहत आहेत। अशा विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। या लाक्षणिक उपोषणात प्रसिद्ध उद्योगपती रसिकलाल धारीवाल आणि मोठ्या प्रमाणावर जैन समाजातील नागरिक सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। प्रवीण चोरबोले, भरत शहा, सरोज शहा, राजेंद्र सुराणा यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी रोहिणी आखडे यांना निवेदन देण्यात आले। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने आणखीन 2 पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय। पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या 2 पादचारी पूल आहेत। मुख्य पूल ब्रिटिशकालीन असून तो द्वितीय वर्गाच्या प्रवेशद्वारापासून राजा बहादूर मोतीलाल मिल रस्त्यापर्यंत जातो। एकूण 6 प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांची यावरून ये-जा सुरू असते। त्यावेळी बॅग घेऊन सोबत चालणेही प्रवाशांना गर्दीमुळे अडचणीचे होते। ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते। या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आणखी 2 पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाहेर पडता येईल असे नियोजन करून आराखडा तयार करण्यात आलाय। या कामाला प्रारंभ झाल्यानंतर 6 महिन्यात ते पूर्ण होणार आहे। यासाठी मध्य रेल्वेने 90 लाख रुपयांची तरतूद केली आहे। या दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर गर्दी आटोक्यात येईल असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी YK सिंह यांनी सांगितलंय। 1 एप्रिलला शासनाने LBT लागू केली आणि 2 एप्रिलला व्यापाऱ्यांनी निदर्शने करत भव्य प्रमाणात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता। त्या दिवसापासून हळूहळू LBT विरोधात निदर्शने चालूच आहेत। सुमारे 10,000 लोकांनी या मोर्चासाठी सक्रिय सहभाग नोंदवला। LBT म्हणजे व्यापारी वर्गासोबतच सामान्य नागरिकांची पिळवणूक आहे असं काही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं। नेमणूक 2 वर्षाची असताना ती मुद्दाम 1 वर्षाची दाखवून सेवेत मिळणारी बढती थांबविण्याचा चाललेला प्रयत्न 1990 पासून थकीत पगार मिळावा या उद्देशानं नाफडे हे आमरण उपोषणास बसले आहे। माझी सेवा ज्येष्ठता डावलून मुख्याध्यापक चौधरी यांनी शिक्षक भरतीची बिंदू नामावली जाणून बुजून गहाळ केली असल्याचं नाफडे यांनी सांगितलं। सचिन शेळगे हे तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष आहेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांचे काटेश्वर येथील MIDCतील कंपन्यांच्या कंत्राटावरून वाद सुरू होते। त्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी काही लोक त्यांच्या कार्यालयात आले आणि त्यांच्यात झालेल्या वादात शेळगे यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला।
शेळगे यांच्यासह त्यांचे 2 भाऊ आणि वडील यांच्यावरही तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले, तसेच त्यांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली. शेळगे यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला. शेळगे यांनी उपचारासाठी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यांच्या समर्थकांसह तळेगाव स्टेशन चौकात 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवजयंतीचे औचित्य साधत शिवकालीन शस्त्रांची ओळख इतिहास प्रेमींना व्हावी यासाठी सुमारे 350 वेगवेगळ्या शस्त्रांचे प्रदर्शन पिंपरी येथील मासुळकर कॉलनीत भरवण्यात आले होते. मासुळकर कॉलनीतील नवनिर्माण मंडळाने इतिहासाचे साक्षीदारच्या माध्यमातून या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन केले. नगरसेवक समीर मासुळकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक गिरीश जाधव, नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष अर्जुन ठाकरे आदी उपस्थित होते. या शस्त्र प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ठेवण्यात आली होती. याशिवाय भाला, तलवारी, कट्यार, ढाल, धनुष्यबाण, ठासणीचे पिस्तूल, अंगरखा, तोफ गोळे, कोयता, शिवकालीन कुलूप, कुकरी, बिचवा खंजीर, जंबिया, गुप्ती, हैदराबादी, मराठा, कुट्यार, राजधानी तलवार, अडकित्ता, दांडपट्टा, मराठा धोप अशी शेकडो मराठ्यांची हत्यारे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील शाळकरी मुलांनी आणि पालकांनी गर्दी केली होती. ही शस्त्रे आपल्या वहीत रेखाटण्याचा आनंदही मुलांनी यावेळी लुटला. पगारवाढीच्या कराराचा प्रश्न अनेक दिवसांपासून सरकारी दरबारी प्रलंबित असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले. कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ताटे यांनी स्पष्ट केले. कर्मचारी संघटनेने कामगारांना 31 मार्च 2012च्या मूळ वेतनावर 22.5% इतकी पगारवाढ देण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र सरकारकडून 10% पगारवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. वाढत्या महागाईचा विचार करता 10% पगारवाढ तुटपुंजी आहे. कनिष्ठ वेतन श्रेणीच्या 1 एप्रिल 2012च्या सुधारित वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आणि विसंगती आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या धुलाई भत्त्याची रक्कम देखील कमी असल्याचे ताटे यांनी नमूद केले. राज्य शासनानं जकातऐवजी व्यापाऱ्यांवर एलबीटी लादल्याने 1 एप्रिल पासून पुणे शहरातील व्यापारी वर्गाने बंद पुकारला आहे. तर एलबीटी या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटतायत. टिळक पुतळा ते पालिका या मार्गावरील वाहतूक काही क्षणात वळवण्यात आली होती. मोर्चा पालिकेवर आल्यानंतर आंदोलकांनी शासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एक एप्रिल रोजी विविध समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. आता येत्या 8 एप्रिल रोजी प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदाची निवडणूक होणार. पुणे महानगरपालिकेतील 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग अध्यक्ष पदाची निवडणूक 8 एप्रिलला होणार आहे. तर या पदासाठीचे अर्ज 4 एप्रिलला दुपारी 3 ते 5 या वेळेत पालिकेत सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 8 एप्रिलला सकाळी 10:30 निवडणुकीस सुरुवात होईल. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी विकास देशमुख हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याची माहिती नगर सचिव सुनील पारखी यांनी दिली आहे.